Welcome back. So, yesterday we discussed basic reactions of Woods reaction. Woods coupling reaction, Woods जोड्या लावा रिॲक्शन आपण बघितलं आणि त्यामध्ये काय मी करत होतो की अरे सिंपल अल्कायल हलाइड घेत होतो आणि कपलिंग करत होतो आणि कपलिंग केलं की हायर अल्केन मिळायचं. हायर अल्केन कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. सो काही क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत होमवर्कमध्ये. ते क्वेश्चन वन बाय वन मी सांगतो. पहिलं, विच अल्केन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड असा प्रश्न विचारला मी. द आन्सर इज मिथेन. कारण मिथेन इज द सिम्पलेस्ट आणि कपलिंग मध्ये निदान 2 कार्बन तर येणार ना. ऍटलिस्ट 2 कार्बन ॲटम्स विल कम. देअरफॉर द सगळ्यात लोवेस्ट जो इथेन, द इथेन मॉलिक्यूल इज द लोवेस्ट हायड्रोकार्बन विच वी कॅन प्रिपेअर. मिथेन कॅनॉट बी, मिथेन CH4 cannot be prepared by this method. That is the first thing you did. Methane cannot be prepared by this method. One. Second, if suppose instead of sodium metal, another active metal if you take, for example, CH3Cl plus zinc you take, zinc. आता झिंकची व्हॅलन्सी जी असते ना ती 2 असते. सोडियमची 1 असते म्हणून तुम्ही काय करा, ट्वाइस याने घेतलेला 2 Cl ला घालवण्यासाठी. बट झिंक ओनली 1 इज देयर. झिंक व्हेन यू यूज झिंक हियर, परत Cl CH3 होय ना. सो सच रिएक्शन containing zinc, the coupling reactions containing zinc is called as not Woods. It is called as Frankland reaction. Frankland reaction. So such reaction ला काय म्हणतात, Frankland reaction. आणि हे Cl आणि झिंक जाणार आणि CH3 bond CH3 bond CH3. So you will get, everybody gets, CH3 bond CH3 means C2H6. जोडी लागली बघा, ही जोडी लागली. That is जोड्या लावा reaction. That is called as the coupling reaction. So C2H6 plus ZnCl2. तर NaCl होता, Na plus Cl minus होता, पण Zn plus plus आहे ना, म्हणून ZnCl2. So this is called as a Frankland reaction or Frankland synthesis. वुड्स रिएक्शन मध्ये सोडियम मेटल ऍक्टिव्ह मेटल असतो आणि फ्रँकलँड मध्ये झिंक असतो. यू आर ड्राय इथर हा द्रावक म्हणून घ्यायचा. ड्राय इथर ऍज अ सॉल्व्हंट यू हॅव टू टेक. ओके. दुसरं एक आहे, दुसरा क्वेश्चन, काय होईल ज्यावेळी तुम्ही मिक्सचर ऑफ अल्काइल हलाइड घेता. मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्काइल हलाइड ज्यावेळी घेता त्यावेळी काय होईल. लेट अस टेक द एक्झाम्पल. सो हियर CH3Cl प्लस प्लस Na प्लस C2H5Cl असं घेतलं. मी काय स्टायकिओमेट्री किंवा बॅलन्सिंग करत बसणार नाही. जस्ट सी, CH3Cl म्हणजे मिथाइल क्लोराइड आणि ह्याला आपण IUPAC मध्ये कसं नाव देतो, क्लोरोमिथेन. हॅलो अल्केन, वी कॉल इट एज क्लोरोमिथेन. सो इथाइल क्लोराइड, chloroethane, ethyl chloride, chloroethane, ethyl chloride. So here हे Cl, हे Na, हे Cl, हे Na जाणार, हे Cl जाणार, हे Cl, आणि there is a जोड्या लावा reaction, coupling reaction. Okay, there is a जोड्या लावा reaction, that is a coupling reaction. So we write CH3. हा, आता एक गंमत करूया. काय झालं माहितीये काय तुम्हाला, काय होतं माहितीये, 2 डिफरंट अल्काइल हलाइड्स यूज केलाय तुम्ही. 2 डिफरंट अल्काइल हलाइड यूज केला. मग किती प्रोडक्ट मिळतात माहिती आहे. एकच प्रोडक्ट नाही मिळत.
नाही मिळत. 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात आणि त्यापेक्षाही जास्त प्रोडक्ट मिळू शकतं. बघूया 3 वेगवेगळे प्रोडक्ट कोणकोणते मिळतात ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं CH3Cl इथं तुम्ही जे लिहिलाय तो एकटाच असतो का असंख्य असतात? एखाद्या रिॲक्शन कंडिशन मध्ये मेनी मॉलिक्युल्स आर देअर. देअरफॉर CH3Cl मी आपल्या सोयीसाठी एकच लिहिलेला आहे, पण मेनी मोर CH3Cl मॉलिक्युल्स आर देअर. मग ते CH3Cl सेल्फ कपलिंग करतात, स्वतःमध्ये कपलिंग करतात, होय ना. हे CH3Cl स्वतः कपलिंग करतोय. सोडियम मेटल आहे, एक CH3Cl दुसरा CH3Cl कपलिंग करतो. हे स्वतःमध्ये कपलिंग करतात आणि मग हे एकमेकात कपलिंग करतात. म्हणजे कसं म्हणायचं, स्वतः बरोबर कपलिंग, सेल्फ कपलिंग. हे स्वतः बरोबर कपलिंग, सेल्फ कपलिंग, आणि दोन्ही मिळून त्याला क्रॉस म्हणायचं, क्रॉस कपलिंग. म्हणजे काय, एका कार्यक्रमाला तुम्ही गेलाय आणि तुम्ही तिथे कार्यक्रमात जाऊन असं एक फोटो काढताय, सेल्फी, इकडे एकटा सेल्फी, असं एक सेल्फी काढतो. ह्यो स्वतःची सेल्फी काढतो, हा स्वतःची सेल्फी काढतो. म्हणजे हे सेल्फ कपलिंग करून मग ग्रुप फोटो आपण असं काढतो एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून. दॅट इज अ क्रॉस कपलिंग. कळालं? येस ऑर नो? सो हिअर वी कॉल इट ॲज सेल्फ कपलिंग, क्रॉस कपलिंग. अरे दादा, म्हणजे किती प्रोडक्ट्स मिळाले? 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळाले. बघूया, आपण काय करूया, पुन्हा हे कंपाऊंड लिहूया, पुन्हा हे रिएक्शन लिहूया. CH3Cl इकडे लिहूया. CH3Cl प्लस Na प्लस C2H5Cl, है ना. ड्राय इथर, काही जण असं पण लिहितात बरं का, सोडियम इन ड्राय इथर इथंच लिहून टाकतात रिएजंट मध्ये. असं पण लिहिता येईल, असं पण लिहिलं तरी नथिंग गोज ऑफ माय फादर. हिअर CH3Cl, C2H5Cl, हिअर वी राईट सोडियम इन ड्राय इथर, सेल्फ कपलिंग. हे स्वतः बरोबर कपल, हा स्वतः बरोबर कपल. त्यानंतर दोघांचा एक ग्रुप फोटो. स्वतः बरोबर कपल म्हणजे ह्याचा डबल येणार, म्हणजे C2H6 इथेन येणार. ह्याचा डबल म्हणजे काय, C4H10 येणार सर, होय ना. आणि ह्या दोघांचा मिक्सचर म्हणजे C3H8 येणार. आणि तुमचा जो एक्स्ट्रा NaCl चा जो प्रोडक्ट आहे तो NaCl. ट्वाइस, थ्राइस, 4 टाइम्स डोकं फिरवून घ्यायचं नाही. कुणीही तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह मध्ये बॅलन्स्ड रिॲक्शन विचारत नाहीत. आर यू गेटिंग दिस? सो हिअर ह्याचा डबल, ह्या दोघांचा मिक्सचर, ह्याचा डबल, ह्या दोघांचा मिक्सचर. That is, when 2 different alkyl halides are used, you will get these 3 products. MCQs मध्ये विचारतात आणि काही जण फक्त हे लिहून येतात. अरे हे पण मिळतं, सेल्फ कपलिंग ऑफ मिथाइल क्लोराइड. हे पण मिळतं, सेल्फ कपलिंग ऑफ इथाइल क्लोराइड. ह्या दोघांचा मिक्सचर C3H8. कळतं का? अरे कळतं का? नेक्स्ट वन, हे C2H6 जे आहे ना, अजून तुम्हाला मी सांगतो, अजून एक प्रोडक्ट मिळतो, तुम्हाला माहित नाही ते प्रोडक्ट. दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2 असा एक प्रोडक्ट मिळतो. इथायलिन और इथिन असा एक प्रोडक्ट मिळतो. इथायलिन और इथिन हा प्रोडक्ट मिळतो. यू गेट इथायलिन और इथिन एज द प्रोडक्ट. अग्रीड और डिसएग्रीड हा पण मिळतो. हे कॉम्पिटिटिव्हला लय महत्वाचं. पण मेनली वी आर डिस्कसिंग दिस. म्हणून तुम्ही बघा, with even number of carbon atoms, alkanes with even number of carbon atoms you get as the major product. Alkanes with even number of carbon atoms you get as the major product. So ethane, butane हे even number आहे.
ऑड नंबर मिळत नाही असं नाही, ऑड नंबर मिळू शकेल, पण ज्यावेळी मिक्सचर असेल त्याच वेळी ऑड नंबर मिळणार. पण असा मेथड कोण जास्त प्रिफर करत नाही, मिक्सचर असलेला जास्त कोणीही प्रिफर करत नाही. का प्रिफर करत नाही मिक्सचर असलेलं सांगा बघू. कारण 3 वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात आणि एकही प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट होत नाही आणि म्हणजे इंडस्ट्री नुकसानीत जाणार. त्यामुळं सेल्फ कपलिंग हेच चांगलं आहे. एकाच प्रकारचा अल्काइल हॅलाइड घेणं हे कधीही चांगलं आहे मिक्सचर घेण्यापेक्षा. हे कॉम्पिटिटिव्ह मध्ये विचारतात, मिक्सचर केलं की काय होईल. मिक्सचर केलं की 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतील दादा. ओके, नेक्स्ट हा एक पार्ट झाला आपल्याला. तुम्हाला आता जेई नीट सीईटी साठी है ना, तुम्हाला काही असे एरियाज जे आहेत ते मी सांगतो कसे. तुम्हाला असं विचारलं जातं बरं का, असं विचारलं जातं वर्डिंग्स मध्ये विचारतात, हे प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट है ना, ये प्रोडक्ट है तो रिएक्टेंट कौन है. अरे बापरे, कपल्ड प्रोडक्ट दिलेलं आहे, कपलिंग झालेलं, कपल झालेलं दिलेलं आहे आणि तो म्हणतोय एक्स कंपाऊंड एक्स रिएक्ट्स विथ सोडियम इन ड्राय इथर. निश्चितपणे हा एक्स हा अल्काइल हॅलाइड आहे माहिती आपल्याला. मग तो ब्रोमाइड, क्लोराइड, आयोडाइड काही असेल बरं का, कळालं काय. तर हा एक्स कोण आहे विचारतात, अल्काइल हॅलाइड कोण आहे. काय करायचं माहिती काय, हे 2 असतात असे कपल होतात आणि 1 मिळतंय ना, मग ह्याच्यातून हे काढायचं असेल ना तर इथं कट करायचं, कट. अरे गेटिंग. आणि इथं ब्रोमीन क्लोरीन काहीतरी घालायचं बाबा, हे बघ ब्रोमीन इकडे ब्रोमीन आणि इथं Na कपलिंग ट्वाइस NaBr गेला तर हे असं मिळालं ना. जे काय मिळेल त्याला कट करून टाकायचं, कच कापायचं. अरे गेटिंग कर नो. दिस इज द अनदर रिएक्शन. हा कुठला आहे तुम्हाला सांगितलेलं असतं बरं का. तुम्हाला काय म्हणतात, कंपाऊंड एक्स ऑन ट्रीटमेंट विथ ऍक्टिव्ह मेटल इन ड्राय इथर. कंपाऊंड एक्स ऑन ट्रीटमेंट विथ ऍक्टिव्ह मेटल इन ड्राय इथर यू गेट काय. हे बघा, हे कार्बन आहे म्हणजे हे CH3 आहे, हे CH3 आहे, हे पण CH3 आहे सर, हे पण CH3 आहे, हे पण CH3 आहे, हे पण CH3 आहे, हे पण CH3 आहे. 1 2 3 4. 2 ला मिथाइल, 3 ला मिथाइल, 2 ला मिथाइल, 3 ला मिथाइल, 2 2 3 3 डायमिथाइल, 2 2 3 3 डायमिथाइल, 2 2 3 3 डायमिथाइल, बाप त्याचा ब्युटेन. असं. रेडी, ठीक आहे. नेक्स्ट वन, अनदर ब्युटिफुल क्वेश्चन आहे. ब्युटिफुल क्वेश्चन. तुम्हाला असं दिलं आहे, अरे वा, सायक्लो ग्रुप आहे, असं Cl है ना, आणि तुम्हाला सोडियम इन ड्राय इथर. नोट करून घ्या, जेई नीट पॉइंट्स आहेत, त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम देईन मी, मजा येईल प्रॉब्लेम सॉल्व. सोडियम इन ड्राय इथर, हे एक एक्झाम्पल आहे सर, सोडियम इन ड्राय इथर है ना. ही वन एक्झाम्पल, हे एक्झाम्पल तुमच्यासाठी मी सॉल्व करतो बघा. हे असं कपलिंग म्हटल्यावर असले लोक किती येणार, 2 येणार. कपलिंग म्हटल्यावर 2 येणार. म्हणजे हे असं करायचं, Cl लावायचं, अजून Na घ्यायचा, असलाच परत रिपीट करायचा, असं करायचं, Cl लावायचं, असं करून टाकायचं. हा एक आहे. डू यू एग्री सर. सो दिस इज व्हॉट वी हॅव. किती मजा बघा रे. ह्याला बायसायक्लो कंपाऊंड, ह्याचं नॉमेनक्लेचर स्ट्रिक्टली हायर केमिस्ट्रीमध्ये ऍडव्हान्स्ड जेईला वगैरे आहे, तो सेपरेटली भाग आपण बघणार आहोत. बायसायक्लो आणि स्पायरो कंपाऊंड्स म्हणून, बायसायक्लो अँड स्पायरो. तुम्हाला फक्त ABCD असे ऑप्शन्स देतात बघा. क्लोरोसायक्लोब्युटेन, किंवा ब्युटाइल, सायक्लोब्युटाइल क्लोराइड, कपलिंग झालं असं मिळालं.
ओके, ठीक आहे सर. आता समजा समजा असं जर असेल CL असं कोणीतरी दिलं बाबा आपल्याला. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक एक असाच एक CL, असाच एक कंपाऊंड परत येऊन, हे बघा असा कंपाऊंड एक परत येतो बघा, CL. मग इथं तुमचा Na आला, Na कपलिंगचं काम केलं, असा एक कंपाऊंड मिळतो बघा. मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहिलं. हा एक पॉसिबिलिटी आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी सर, दुसरी पॉसिबिलिटी, दुसरा मॉलिक्युल यायची गरज नाही. हा बघा, हे असं लिहितो. आय विल राईट दिस. इकडं CL, इकडं ते बाहेरचं CL असं होतं ना, CL हे Na इथे टाकूया, NaCl कपलिंग झालं, हे असं जोडतं. ह्याला म्हणायचं सेल्फ इनसाइड. म्हणजे दोन प्रोडक्ट तयार झाले बघा. लक्षात ठेवा बाळांनो, दोन प्रोडक्ट. इकडे काय लिहू आपण, CL. किती प्रोडक्ट पॉसिबल आहेत? दोन. सोडियम इन ड्राय इथर. आणि सर ह्याच्यामध्ये दोन प्रोडक्ट घेतले आपण. हा CL आतल्या साईडला है ना. मग इथं असा एक बायसायक्लो कंपाऊंड मिळाला. आणि दुसरं एक, हे कंप्लीट एक मॉलिक्युल, अजून एक मॉलिक्युल, दुसराच ह्याचाच मॉलिक्युल, हे आतल्या आत कपलिंग झालंय, आतल्या आत जोडलंय, अजून दुसरं कपलिंग बघा, हे असं मिळणार. काय मिळणार? CL जाणार, मात्र इकडे बाहेरचा एक CL राहणार, इकडचा एक CL राहणार. कळतं का रे? येस दादा, कळायलाच पाहिजे. नेक्स्ट विषय, नेक्स्ट. These are JEE problems, very interesting problems. अजून हे बघा, तुम्हाला आता हा तुम्ही सॉल्व्ह करून मला दाखवा. CL आणि Br एकच आहे असं समजू नका, भरपूर आहे असं समजा. ओनली वन मॉलिक्युल असं समजू नका. सोडियम इन ड्राय इथर असं मिळेल ना. What is the product? Are you reading this? So this products you have to complete. आता उद्या मी तुम्हाला हे विचारणार आहे. आजचा हा पूर्ण JEE नीटचा पॉइंट तो बघून घ्या. आणि मी उद्या अजून एक प्रिपरेशन मेथड, and then we start reactions of alkanes tomorrow. बिग हायड्रोकार्बन पार्ट आपण बघणार आहोत उद्या. Keep watching, keep enjoying chemistry. Thank you.